सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार परिसरात राहणारे अयूब हुसेन सय्यद तृतीयपंथी यांचा अज्ञात इस्मांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:30 ते 27 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा 1054/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा तिघा आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी लातूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने लातूर येथे जाऊन विवेकानंद चौक परिसरातून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21, आफताब इसाक शेख वय 24 व वैभव गुरुनाथ पनबुले यांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपी क्रमांक 2 आफताब शेख हा मयत अयूब सय्यद याचा पूर्वपरिचित असल्याचे उघड झाले। अयूब सय्यद यांच्याकडे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती असल्याने तिघांनी चोरीच्या उद्देशाने सोलापूर येथे येऊन खून केल्याची कबुली दिली आहे। आरोपींनी सोन्यासारखे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मयताची स्कूटी चोरून नेल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे। हा गंभीर गुन्हा अवघ्या 6 तासात उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे। आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे हे करीत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त एन. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने व दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे।